राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर देऊळबंद 2 या चित्रपटाच्या टीजर लॉन्च सोहळ्यासाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मठात आपण आलोय आणि आत्ता माझ्याबरोबर दया आणि पिट्या आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. नमस्कार, कसे आहात? आज राजश्री मराठी खूप खूप धन्यवाद. काय झालं सर, कसे आहात? एकदम छान. नाही, राजश्री मराठी हे नाव आलं की छान वाटतं. दया सर काय म्हणताय? मस्त मस्त छान वाटतं खूप. तुम्ही एवढ्या लांब आमचं टीजर लॉन्च कव्हर करण्यासाठी आलात, खूप खूप धन्यवाद. आनंद आहे आम्हाला. आणि टीजर आज प्रेक्षकांनी बघितला. मगाशी प्रवीण सरांनी बोलताना आधीच्या खूप इमोशनल गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यावरनं ना ही मैत्री किती घट्ट आहे किंवा आपल्या मित्रासाठी उभं राहणं काय असतं याचं ना रिफ्लेक्शन मिळालं. आज जर मी तुम्हाला विचारलं की त्यांचा प्रवास तुमच्या दोघांच्या नजरेतनं कसा आहे तर त्याचं वर्णन कसं कराल रमेश सर? त्याचा प्रवास खरं तर त्याच्याच मागून त्याच्याच सोबत आमचाही प्रवास सुरू झाला. त्यांनी सुरू केलं आणि मागे मागे आम्ही चालायला लागलो. आता दया हा आम्हाला कॉलेजला भेटला, पण त्याच्या आधी आम्ही दोघं जन्मापासून एकत्र आहोत. म्हणजे आता जवळजवळ 50 वर्ष आम्ही एकत्र आहोत. ह्याच्यातली एक 7-8-10 वर्ष जर का उलटली फक्त तेवढा हा नव्हता. आणि जसं मगाशी बोललो की देऊळबंद 2 या विषयात आत्ता प्रवीणने सांगितलं की यांनी एक स्वामींची फ्रेम दिली आणि त्याच्यानंतर त्याला आलेली जी प्रचिती आहे, खरंच त्याला जी प्रचिती आली ना त्याचेच सगळे गुड वाईब्स आहेत ना हळूहळू ते आमच्यापर्यंत आले. आणि मग त्याच्यानंतर जे काही सुरू झालं ते आता सगळं तुमच्यासमोर आहे. तो प्रवास अगदी तो सुरूच आहे आणि तो निरंतर सुरूच राहील. पण देऊळबंद 1च्या निमित्ताने सुरू झालेला हा प्रवास 10 वर्षांनंतर आज वटवृक्ष स्वामींच्याच मंदिरामध्ये टीजर लॉन्चच्या निमित्ताने करतोय. आपण जसं म्हणतो की त्यांच्या मनात जोवर येत नाही तोवर कुठलीही गोष्ट घडत नाही. 10 वर्षानंतर पहिला देऊळबंद आला, नंतर आज 10 वर्षानंतर त्यांना वाटलं, त्यांनी हा सिनेमा प्रवीणकडून करून घेतला आणि त्यामध्ये आमचा खारीचा वाटा आहे याचा आम्हाला आनंद आहे. सर तुमच्या नजरेतनं प्रवीण सरांची जर्नी कशी आहे? कारण ना ते जे म्हणाले की ती एक फ्रेम माझ्याकडे आली आणि त्याच्यानंतर आणि आता स्नेहलताई पण बोलली की आमचं लग्न दत्त जयंतीच्या दिवशी झालंय, आमच्या बिल्डिंगमध्ये दत्ताचं मंदिर. आम्हाला हिंट्स येत होते, आपण ना ते सत्यात उतरत नव्हतं जे आत्ता झालंय. हे सगळं तुम्ही खूप क्लोजली बघितलं. आम्ही खूप क्लोजली बघितलंय. आम्ही कॉलेजला एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतो. स्नेहल माझ्या कॉलेजला होती, आम्ही एकत्र नाटकात म्हणाले माझ्या इंटरव्ह्यू. म्हणजे ती माझ्या नाटकात काम करायची आणि माझ्यामुळे त्यांचं लग्नही झालेलं आहे. आणि तिथे ती त्याला भेटली, मग त्यांचं लग्न झालं. मग आमचे सगळे नाटकाच्या स्पर्धा वगैरे चालू होत्या. त्याच्यानंतर आम्ही स्वतःचे सिनेमे करू लागलो. एक दिवस त्यानं फ्लॅट घेतला होता आणि मला पण कोणीतरी माझ्या एका मित्रानं स्वामींची फ्रेम दिली होती. स्वामींना खूप मानतो, तर मी फक्त त्याला कन्वे केलं की अरे की मला एकानं कोणीतरी स्वामींची फ्रेम दिली होती, मला असं वाटतं की ती तुझ्याही नवीन घरात असायला हवी, म्हणून मी केवळ त्याला ती स्वामींची फ्रेम दिली होती. त्याला ते खूप आवडलं, त्याला ते खूप भावलं, त्याने ती ठेवून घेतली. आणि आमचा स्ट्रगल हा कॉलेज डेजपासून चालू आहे, म्हणजे त्याच्याही आधीपासून चालू आहे. पण आम्ही आता काय फिल्म्स करतो, त्या येतात महाराष्ट्रात, लोकांना बघितल्या जातात. परत आम्ही बॅक टू स्क्वेअर वन, परत स्ट्रगल करून नवीन फिल्म सुरू करायची, नवीन काम करायचं. त्या प्रवासात आम्ही निरंतर तिघंही एकत्र आहोत आणि हे चालूच राहावं असंच आम्हाला वाटत राहतं. आता रमेश सरांनी फार छान वाक्य म्हटलं की जोपर्यंत इच्छा नसते किंवा जोपर्यंत बोलवणं येत नाही आपण जात नाही. मला तुमच्या दोघांकडनं ऐकायला आवडेल तुमच्या सगळ्यांची जर्नी ना, म्हणजे या ब्रिगेडची जर्नी ना खूप अप्स अँड डाऊन्सनी भरलेली आहे. कोण चढता आले मी म्हणणार नाही, कारण एक्सपिरियन्सेस आहेत प्रत्येक वाट्यावर. तुमची खूप श्रद्धा आहे की पावलोपावली आपल्याबरोबर जे चांगलं घडतं किंवा आपल्याला जी एनर्जी मिळते स्वामी आहेत म्हणून घडतं. 100%. कारण त्यांचं वाक्यच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसं प्रत्येकाच्या पाठीशी ते काही ना काही स्वरूपात उभे राहतात. आम्ही जे काही सुरू केलं 10-11 वर्षांपूर्वी, तेव्हापासून ते आज तागत जेवढे काही प्रोजेक्ट झाले, जे काही आम्ही आयुष्य जगलो, जे काही जगतो एकत्र, त्या सगळ्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. ज्याची त्याची श्रद्धा आहे. म्हणजे काही लोक इथे स्वामींना म्हणतात, आम्ही खूप स्वामींना मानतो. प्रत्येकाचा आपला आपला एक कप्पा असतो, तिथं त्याचा एक देव असतो. जे आस्तिक असतात ते मानतात, जे नास्तिक असतात ते नाही मानत. पण हा फार वैयक्तिक प्रश्न आहे. पण कुठेतरी कोणावर तरी श्रद्धा असावी, ती कुठल्या प्रकारची असते हे माहीत नाही. कोणाला कामाप्रती श्रद्धा असते, वेगवेगळ्या ह्या श्रद्धेच्या व्याख्यात. पण आपल्या आयुष्यात कोणीतरी हवा की जो आपल्याकडे बघतोय आणि आपल्याला माहिती की आपण कोणाला अन्सरेबल आहोत, एवढं पाहिलं तरी खूप आहे. म्हणजे तो प्रामाणिकपणा असायला हवा. सरांचे पिक्चर मित्रांशिवाय पूर्ण होतच नाहीत आणि त्यांचं हे स्टेटमेंट खूप ठाम आहे. माझा एकही चित्रपट माझ्या मित्रांशिवाय पूर्ण होत नाही. आणि जे देऊळबंदमध्ये आम्ही बघितलं होतं खूप कलाकार होते,
कोण कोणत्या भूमिकेतनं येत आहेत आणि एक छोटीशी गोष्ट सांगून जात आहेत कळत नव्हतं. याची ना छोटीशी झलक आता आम्ही टीझरमध्ये बघितली की इकडे पण काहीतरी आहे. अनेक कलाकार दिसत आहेत. तुमच्या दोघांच्या भूमिकेबद्दल जरा थोडं थोडं रिव्हील कराल? खरं माझी दुहेरी भूमिका आहे, कारण मी अभिनयासोबत एक्झिक्युशन पण करतो. त्याच्यामुळं पडद्यामागे आणि पडद्याच्या पुढे अशा माझ्या दोन्ही भूमिका असतात. तसं मी या चित्रपटात एक छोटीशी भूमिका आता पोलिसाची करतोय यावेळेला, आणि दया त्याच्या भूमिकेबद्दल सांगेल. पण मी एवढंच सांगतो फक्त की हा देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा 21 मेला जो चित्रपट रिलीज होतोय, की एक स्त्री हट्टाला पेटली, जिद्दीला पेटली, आई बहीण माता म्हणून जे काही, तर ती काय चमत्कार घडू शकते याचा प्रत्यय आता आपल्याला याच्यातून येईलच. बिहाइंड द स्क्रीन खूप गोष्टी असतात, कारण प्रवीणचा कुठलाही चित्रपट हा नॉर्मल चित्रपटांसारखा सोपा नसतो. पण 10 वर्षांपासून आज तागायत कुठलीही अडचण न येता स्वामी कृपेनं ते चित्रपट योग्यरित्या पार पडलेत. दया सर? एक तुला मी सांगतो, म्हणजे प्रवीण बोलो न बोलो, मी पिठेशिवाय सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे जे मागे लागतं करायला, ज्याच्यामुळे आम्ही रिलॅक्स होऊन काम करू शकतो, ते फक्त पिठ्या करू शकतो आमच्या ग्रुपमध्ये. तो ते लीलया पार पाडतो. राहिला प्रश्न माझ्या रोलचा, मी एका पाटलाच्या भूमिका केलेली आहे सिनेमामध्ये. गावचा पाटील असतो आणि त्याला काय प्रश्न पडले आहेत, शेतीविषयक प्रश्न आहेत, त्याचं काहीतरी एक म्हणणं आहे, त्याचं एक स्वतःचं कुटुंब आहे. तो रोल मी प्ले केलेला आहे. तो तुम्हाला बघायला नक्की आवडेल. मला पण माझ्या आयुष्यात दया आणि पिठासारखे मित्र हवेत, मी खरंच सांगेन. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा गाईज. थँक्यू.